हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सौरभ तुमचं एडुगातामध्ये परत स्वागत करतो. आज आपण बघणार आहे नेक्स्ट पार्ट इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंटमध्ये. काल आपण जसं फर्स्ट पार्ट बघितला होता आणि ज्या मुलांना काल फर्स्ट पार्ट बघायला भेटला नाही किंवा नसेल बघितला त्यांना मी लिंक इथं वरती आय बटनवर डिस्क्रिप्शन आणि व्हिडिओच्या शेवटला तर देईलच. ठीक आहे, तर आजच्या पार्टमध्ये वी हॅव 4 टॉपिक्स. आजच्या पार्टमध्ये आपण सगळ्यात पहिले बघणार आहे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, देन इलेक्ट्रिक मोटर, देन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अँड शेवटचा असेल गॅल्व्हनोमीटर. ठीक आहे, तो व्हिडिओ स्किप करू नका, खूप इम्पॉर्टंट टर्म्स आहेत. तर चला सुरू करूया. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट टॉपिक, दॅट इज फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. सो व्हॉट डू वी मीन बाय फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल? काय आहे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल? कधी ऐकलंय तुम्ही? नसेल ऐकलं पण सांगतो. Fleming's left hand rule is basically a simple rule relating the 3 directions. Simple rule relating 3 directions. Which directions? Direction of magnetic field, direction of current and direction of force. ठीक आहे, Fleming's left hand rule एक रिलेशन देतो कशाबद्दल? मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन, करंटचं डायरेक्शन आणि फोर्सचं डायरेक्शन. ठीक आहे, कळलं तुम्हाला? ओके, सो दिस इज द रफ डायग्राम फॉर Fleming's left hand rule. AB represents forefinger, AD represents thumb and AC represents middle finger, where AB is denoted for magnetic field, direction of magnetic field, AD is denoted for the direction of force and AC is denoted for the direction of current. तर कसं केलेलं सांगतो तुम्हाला. AB काय? 4 फिंगर, हा लेफ्ट हँड आहे. ठीक आहे, हा लेफ्ट हँड आहे. AB काय? तुमचा 4 फिंगर. 4 फिंगर म्हणजे हा तुमचा 4 फिंगर आहे. ठीक आहे, AB 4 फिंगर झाला. त्यानंतर AC आहे तुमचा मिडल फिंगर, हा झाला मिडल फिंगर आणि हा झाला AD थंब. असं पकडा. ठीक आहे, हा थंब, AD, हा AB 4 फिंगर आणि AC तुमचा मिडल फिंगर. ठीक आहे, कळाला? सो दिस इज दी लेफ्ट हँड रूल, where this indicates the direction of magnetic field, this indicates the direction of current and thumb indicates the direction of force. Thumb indicates the direction of force. कळलं तुम्हाला? लेफ्ट हँड रूल कधी पण असं लावायचं तुम्हाला. ठीक आहे, कळलं? अंडरस्टूड लेफ्ट हँड फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल सोपा होता. सो वी विल गो टू द नेक्स्ट टॉपिक, दॅट इज इलेक्ट्रिक मोटर. बेसिकली आय विल ड्रॉ अ डायग्राम. मी एक डायग्राम ड्रॉ करतो इलेक्ट्रिक मोटरचा. थ्रू दॅट डायग्राम आय विल एक्सप्लेन यू दी प्रिन्सिपल अँड दी वर्किंग ऑफ द इलेक्ट्रिक मोटर. सो नेक्स्ट टॉपिक आपण बघणार आहे आता इलेक्ट्रिक मोटर. ठीक आहे, सो दिस इज एन स्कीमॅटिक डायग्राम किंवा दिस इज एन डायग्राम फॉर एन इलेक्ट्रिक मोटर. इलेक्ट्रिक मोटरसाठी हा डायग्राम आहे. तो त्या पहिले आपण बघूयात व्हॉट डू वी मीन बाय इलेक्ट्रिक मोटर. सो इलेक्ट्रिक मोटर इज अ डिव्हाइस. इलेक्ट्रिक मोटर इज अ डिव्हाइस which converts the electrical energy into mechanical energy. ठीक आहे, इलेक्ट्रिक मोटर एक अशी डिव्हाइस आहे जी इलेक्ट्रिकल एनर्जीला मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करते. कळलं तुम्हाला? इलेक्ट्रिक मोटर इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स दी इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. ठीक आहे, आता इलेक्ट्रिक मोटर वर्क कसे करते? सो बेसिकली इलेक्ट्रिक मोटर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल दॅट इलेक्ट्रिक मोटर एक अशा प्रिन्सिपलवर वर्क करते that when in rectangular coil, when it is placed in the magnetic field, ठीक है, when the rectangular coil is placed in the magnetic field and current is passed through that rectangular coil, then that rectangular coil, then the force acts on the rectangular coil which rotates the rectangular coil continuously. म्हणजे इलेक्ट्रिक मोटर एक अशा प्रिन्सिपलवरती वर्क करतो जो सांगतो जेव्हा एखादी रेक्टँग्युलर कॉईल आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवली असेल, रेक्टँग्युलर कॉईल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवली आहे आणि त्या रेक्टँग्युलर कॉईलमध्ये आपण इलेक्ट्रिसिटी पास केली किंवा इलेक्ट्रिक करंट पास केलेला आहे. ठीक आहे, मग काय होणार आहे? त्या रेक्टँग्युलर कॉईलला एक फोर्स ॲक्ट होणार आहे. ठीक आहे, त्या रेक्टँग्युलर कॉईलवरती एक फोर्स ॲक्ट होणार आहे जे की त्या रेक्टँग्युलर कॉईलला कंटिन्युअसली रोटेट करणार आहे. काय करणार आहे? रोटेट करणार आहे. ठीक आहे, कसं आहे मी ते तुम्हाला एक्सप्लेन करतो. सो कन्सिडर दिस डायग्राम. हा डायग्राम कन्सिडर करा. त्यात परमनंट मॅग्नेट आहे, नॉर्थ साऊथ पोल मॅग्नेटचे. ठीक आहे, ही रेक्टँग्युलर कॉईल आहे ABCD. ठीक आहे, त्यानंतर हिअर आर 2 कम्युटेटर्स विच आर कनेक्टेड टू कार्बन ब्रशेस. 2 कम्युटेटर आहेत. दी प्रिन्सिपल किंवा दी रोल ऑफ कम्युटेटर इज टू रिव्हर्स दी डायरेक्शन ऑफ दी करंट. हे जे कम्युटेटर लावलेत आपण येतं, या कम्युटेटरचं काय रोल आहे, त्यांचे काय फायदे आहेत, कशासाठी लावले? इट इज बेसिकली कम्युटेटर रिव्हर्सेस दी डायरेक्शन ऑफ दी करंट. कम्युटेटर काय करतो? करंटची डायरेक्शनला रिव्हर्स करतो. ठीक आहे, त्यानंतर कार्बन ब्रशेस लावले. थ्रू कार्बन ब्रशेस एक स्विच लावला आणि एक सोर्स ऑफ एनर्जी विच इज सेल किंवा बॅटरी. ठीक आहे, आता तुम्ही बघा करंट, डायरेक्शन ऑफ द करंट इज फ्रॉम A to B, then B to C, then C to D. ठीक आहे, अँड करंट comes out to the point Q, carbon brush.
म्हणजे करंट पी पासून जात असेल ना तर क्यू पासून बाहेर येतो. ठीक आहे, पी पासून जाऊन ए बी सी डी करतो, त्यानंतर क्यू पासून बाहेर येतोय करंटचा. ठीक आहे, डायरेक्शन कळलं तुम्हाला. ठीक आहे, नाव व्हेन करंट इज फ्लोईंग इन दिस डायरेक्शन, या डायरेक्शन मध्ये फ्लो करते ए बी मध्ये. ठीक आहे, कन्सिडर करा ए बी डायरेक्शन. व्हेन द करंट इज फ्लोईंग थ्रू दी डायरेक्शन ए बी, देन काय होणार आहे, इथं फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल लागणार आहे. आताच बघितलं आपण थोड्या वेळापूर्वी फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. सो इथं काय लागणार आहे, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल कसं सांगितलं होतं मी, बरोबर असं सांगितलं होतं. कसं सांगितलं होतं मी, असं सांगितलं होतं, बरोबर. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल काय म्हणतो, या साईडला जर करंट लागत असेल तर त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड लागणार आहे आणि खालच्या साईडमध्ये डायरेक्शन ऑफ फोर्स आहे. ठीक आहे, इथं फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल लागला. अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल खालच्या डायरेक्शनमध्ये फोर्स जाणार आहे. ठीक आहे, खालच्या डायरेक्शनमध्ये फोर्स जाणार आहे. जे खालच्या डायरेक्शन म्हणजे काय होणार आहे, ही कॉईल अशी आहे तर ही खाली जाणार आहे अशी. ठीक आहे, ही कॉईल अशी आहे ना, ही अशी होणार आहे. कळलं तुम्हाला. आणि जेव्हा ती करंट सी डी मधून येत असेल, ठीक आहे, सी डी मधून करंट, द डायरेक्शन ऑफ द करंट, कन्सिडर द डायरेक्शन ऑफ द करंट इन द सी डी विच इज टुवर्ड्स क्यू, क्यूच्या जवळ येते करंटचं डायरेक्शन. परत आता या साईडला फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल लावला. परत फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल प्रमाणे फोर्स काय येणार आहे, इकडं वरती येणार आहे. ठीक आहे, करंट इकडं पास करते मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये आणि फोर्स काय राहणार आहे, वरती येणार आहे. आता इकडून फोर्स वरती ढकलते म्हणजे वरती खेचतंय सी डीला आणि इकडून फोर्स ए बीला खाली ढकलते. सो हे काय होणार आहे, कॉईल रोटेट होणार आहे. ठीक आहे, कळाला. हा स्टेज 1 होता, इथपर्यंत कळाला तुम्हाला. त्यानंतर स्टेज 2 काय होणार आहे, हा कम्युटेटर बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला गॅप दिसत असेल, दिसते गॅप, बरोबर. ठीक आहे, मग आता काय होणार आहे, हा जेव्हा कॉईल रोटेट होईल तर ह्या कम्युटेटरचे आणि कॉईलचं कॉन्टॅक्ट सुटून जाईल या गॅपमध्ये. ठीक आहे, दी कॉन्टॅक्ट बिटवीन दी कम्युटेटर अँड दी कॉईल विल बी लॉस्ट हिअर बिकॉज देअर इज अ स्पेस बिटवीन दी कम्युटेटर. मी तर डॉटेड लाईनने दाखवले तुम्हाला. ठीक आहे, मग होणार काय, ॲज दी कॉईल इज गेन सम अमाऊंट ऑफ मोमेंटम, कॉईलने काही अमाऊंट ऑफ मोमेंटम गेन केलाय. मोमेंटम म्हणजे काय, एकदा तुम्ही कुठल्याही गोष्टीला फिरवा, ती थोड्या वेळ फिरत राहते. काय फिरते, कारण की त्याच्यात एक मोमेंटम गेन केलेला असतो त्या ऑब्जेक्टने. ठीक आहे, तर त्या कॉईलने पण एक मोमेंटम गेन केला आहे. ठीक आहे, मग काय होणार आहे, हे ए बी असा होता, सी डी असा होता, हा असं येणार आहे व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये. व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये त्याचं कम्युटेटर आणि रेक्टेंग्युलर कॉईलचं कॉन्टॅक्ट सुटून जाणार आहे. ठीक आहे, द कॉन्टॅक्ट बिटवीन द रेक्टेंग्युलर कॉईल अँड कम्युटेटर विल बी लॉस्ट when the coil ABCD will be in the vertical position. ठीक आहे, then what happens, as the coil has gained some amount of momentum, काही amount of momentum gain केलेला असतो, ती सीडी सरपासेस दी वर्टिकल पोझिशन म्हणजे वर्टिकल पोझिशनच्या मागे जातो परत. ठीक आहे, मग मागे गेल्यावरती काय होणार आहे, या साईडला सीडी येणार आहे, या साईडला ए बी येणार आहे. म्हणजे ही जी कनेक्शन आहे कम्युटेटरची इथे येणार आहे ती, आणि ए बीची जी येणार आहे तिकडे जाणार आहे. कळतंय तुम्हाला. अशी कॉईल होती ती अशी झाली. ठीक आहे, या साईडला तर सीडी आलाय. ॲज द रोल ऑफ कम्युटेटर इज टू रिव्हर्स द डायरेक्शन ऑफ द करंट. रोल ऑफ कम्युटेटर काय, डायरेक्शन कशाची चेंज करायची, रिव्हर्स करायची करंटची डायरेक्शन. आता सीडी इकडे आलाय तर तो काय करणार आहे, सीडी मधून करंट पास करणार आहे, परत ए बी मधून येणार आहे. ठीक आहे, ॲज सून ॲज द करंट पासेस थ्रू द सीडी अगेन वी कॅन अप्लाय अगेन द लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल इज अप्लाइड. सीडी मधून करंट जाताना परत फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल लागेल, परत ती कॉईल फिरेल, परत वर्टिकल पोझिशनवर येईल, परत मोमेंटम गेन कराल, आणि हीच प्रिन्सिपल सतत कंटिन्युअस वर्क होते. ठीक आहे, सो दिस इज द बेसिकली वर्किंग ऑफ द इलेक्ट्रिक मोटर. ठीक आहे, मी जे काही सांगितले ते शांतते काय काय ऐकलं असेल तुम्ही तर पुस्तकात दिलेलं तुम्हाला नक्कीच कळेल. त्यानंतर तुम्ही तुमच्या ओन वर्ड्समध्ये पेपरमध्ये लिहू शकता जर तुम्हाला इलेक्ट्रिक मोटर आणि त्याची वर्किंग विचारली. हा डायग्राम लक्षात ठेवा, सिम्पल आहे. तुम्ही हा जरी पेपरमध्ये काढला तरी तुम्हाला मार्क्स भेटून जातील. ठीक आहे, now we will go to the next topic which is electromagnetic induction. सो काय असेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, काय वाटतं तुम्हाला. जसं नाव सांगते तसंच आहे. इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ मॅग्नेटिझम. इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ मॅग्नेटिझम इज कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. म्हणजे मॅग्नेटिक इफेक्ट किंवा मॅग्नेटिझमच्या मदतीने इलेक्ट्रिसिटी जनरेट जे करतो आपण त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. कळालं तुम्हाला. डेफिनेशन किंवा जे काही असेल ते तुम्ही ओन नोट्समध्ये लिहू शकता असं. ठीक आहे, त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा एक चांगलं एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, कन्सिडर स्ट्रेट इलेक्ट्रिक वायर विच इज मूव्ड बिटवीन, समजा हे हॉर्स शू मॅग्नेट आहे. कन्सिडर दिस इज एन हॉर्स शू मॅग्नेट अँड दिस इज एन इलेक्ट्रिक स्ट्रेट वायर. ठीक आहे,
इफ दिस इलेक्ट्रिक स्ट्रेट वायर इज कंटिन्यूअसली मूव्ड अप अँड डाऊन इन बिटवीन दी 2 poles ऑफ दी हॉर्सशू मॅग्नेट. हे 2 पोल आहेत नॉर्थ साऊथ. ठीक आहे. दिस इलेक्ट्रिक वायर स्ट्रेट वायर इज कंटिन्युअसली मूव्ड अप अँड डाऊन बिटवीन दी 2 poles ऑफ दी हॉर्सशू मॅग्नेट. देन करंट इज इंड्युस्ड इन दिस वायर. ठीक आहे. जर आपण कंटिन्युअसली वरती खाली या वायरला हॉर्सशू मॅग्नेटच्या 2 पोलच्या मध्ये हे केलं, मूव्ह केलं, तर काय होणार आहे, या वायरमध्ये करंट इंड्यूस होणार आहे, विच इज एन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. कळालं. दिस वॉज अन बेसिक एक्झाम्पल फॉर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता कुठे बघतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सो यू कॅन सी द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इज व्हेरियस जनरेटर इन दी पॉवर सोर्सेस. ठीक आहे. जे काही तुम्ही मोठे कंपनीज बघता, पॉवर सोर्सेस बघता, तिथे तुम्ही जनरेटर बघत असाल. सो इन दॅट जनरेटर, इन दोज जनरेटर यू कॅन सी दिस प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. कळालं तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय आहे. ठीक आहे. पुढचा टॉपिक बघूया, गॅल्व्हनोमीटर. ठीक आहे. सो नेक्स्ट टॉपिक आहे आपला गॅल्व्हनोमीटर. सो व्हॉट डू वी मीन बाय गॅल्व्हनोमीटर. काय असेल गॅल्व्हनोमीटर. सो गॅल्व्हनोमीटर इज अ डिव्हाइस विच डिटेक्ट्स दी presence of the electricity. ठीक आहे. the galvanometer is device which detects the presence of electric current. म्हणजे गॅल्व्हनोमीटर एक अशी गोष्ट आहे जी इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक करंटचा प्रेझेन्स ओळखू शकते. ठीक आहे. म्हणजे त्या सर्किटमध्ये करंट फ्लो करतंय का नाही करत आहे का हे सगळं गॅल्व्हनोमीटरला कळतं. आणि जरी फ्लो करत असेल तर जास्त आहे का लो आहे हे सुद्धा गॅल्व्हनोमीटर सांगतं. ठीक आहे. सो बेसिकली गॅल्व्हनोमीटर इज कनेक्टेड इन सिरीज विथ द सर्किट. सिरीज कनेक्शन मध्ये लावलं जातं. ठीक आहे. एका सर्किट, कुठल्याही सर्किटमध्ये गॅल्व्हनोमीटर हे सिरीज कनेक्शनने लावलं जातं. देन वेन देर इज नो करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट. आता बेसिकली गॅल्व्हनोमीटर बेसिकली असा डिस्प्ले असतो. त्याच्यात इथं मध्ये 0 डिफ्लेक्शन दाखवतो. ठीक आहे. आणि इथं लेफ्ट आणि इथं राईट साईड असतो. ठीक आहे. कळलं तुम्हाला. आणि इथे मध्ये एक ॲरो असतो. ठीक आहे. किंवा एक काटा असतो इथं मध्ये. ठीक आहे. हा गॅल्व्हनोमीटर आहे, कन्सिडर करा. वेन देर इज नो करंट फ्लोईंग थ्रू दी सर्किट, जेव्हा सर्किटमध्ये करंट फ्लोच होत नाहीये, देन दी निडल इज ऑन दी 0 पोझिशन. ठीक आहे. 0 पोझिशनवरती असतो हा निडल जेव्हा करंट फ्लो करत नाही. ठीक आहे. इफ सम अमाउंट ऑफ करंट इज फ्लोइंग थ्रू द सर्किट, दिस निडल विल आयदर गो ऑन दी लेफ्ट साइड और गो ऑन दी राईट साइड. ठीक आहे. जर करंट फ्लो करत असेल सर्किटमध्ये तर हा निडल एकतर लेफ्ट साईडला जाणार आहे किंवा राईट साईडला जाणार आहे. का बरं लेफ्ट आणि राईटला जाणार आहे. बिकॉज द करंट प्रेझेंट इन द सर्किट समटाइम्स मे बी फॉर हायर व्हॅल्यू और समटाइम्स फॉर लोअर व्हॅल्यू. करंट कधी जास्त असू शकतं, कधी कमी असू शकतं. ठीक आहे. ऑन दी बेसिस ऑफ दोज व्हॅल्यू हे डिफ्लेक्शन लेफ्ट राईटला होतं. ठीक आहे. कमी असेल तर जास्त असेल, कमी असेल तर एका साईडला डिफ्लेक्ट होणार आणि जास्त असेल तर एका साईडला. कळलं तुम्हाला. गॅल्व्हनोमीटर बद्दल एवढंच आहे. इट इज अन डिव्हाइस विच डिटेक्ट्स दी प्रेझेन्स ऑफ दी इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. सो आजचे आपले 4 टॉपिक झाले आहेत. होप तुम्हाला सगळे टॉपिक कळले असतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता लाईक करा आणि तुमच्यासारखे बरेचसे मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.